So the next point is PHP user defined function. Now what is user defined function? User defined function means a user can declare a function by itself. Okay, so एखादा यूजर आहे तो स्वतःचं काय हवं असेल त्याचं काय फंक्शन आहे तो डिक्लेअर करतो, त्यालाच आपण काय म्हणतो यूजर डिफाईन फंक्शन. ओके, सो आपण ॲज अ यूजर ते फंक्शन आहे ते डिक्लेअर करतो, ते प्री डिफाईन नसणार, ते आपण त्याला काय करतो तर ते फंक्शन आहे ते क्रिएट करतो किंवा पास करतो, त्याला आपण यूजर डिफाईन फंक्शन बोलतोय. राईट, आता ते कसे करायचे तर बघा. ओके, इथे बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. राईट, आता एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक फंक्शन घेतलं आहे. राईट, फंक्शनला नाव काय दिलेलं आहे राईट मेसेज. राईट मेसेज नावाने काय केलेलं आहे एक फंक्शन घेतलेलं आहे. आता त्या फंक्शनमध्ये फंक्शन घेतल्यानंतर एक स्टेटमेंट काय प्रिंट करायचे, दिस इज अ युजर डिफाईन्ड फंक्शन. राईट, आणि फंक्शनचं कसं असतं ज्यावेळी आपण फंक्शन क्रिएट करतो जोपर्यंत आपण त्या फंक्शनला कॉल करत नाही तोपर्यंत ते फंक्शन काय आहे ते डिफाईन होत नाही. राईट, हे तर माहितीच आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. फंक्शन जोपर्यंत कॉल होत नाही तोपर्यंत ते जी आपली जी काय प्रिंट करायचं आहे ते आपलं प्रिंट होत नाही, एक्झिक्यूट होत नाही. सो काय केले, जे आपण फंक्शनला नाव दिलेलं आहे तेच आपण काय केलं इथे कॉल केलेलं आहे. इथे आपण काय केलं कॉल द फंक्शन, इथे आपण फंक्शन कॉल केलं. राईट, मग आपल्याला आउटपुटमध्ये काय दिसलं दिस इज अ युजर डिफाईन्ड फंक्शन. सो व्हेन अ युजर क्रिएट्स his own function that is called as user defined function. Right, so नेक्स्ट कन्सेप्ट इज PHP फंक्शन आर्ग्युमेंट्स. आता फंक्शन आर्ग्युमेंट्स म्हणजेच काय, ज्यावेळी आपण एखादा फंक्शन डिक्लेअर करतो आणि त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स पास करतो ना त्यालाच आपण PHP फंक्शन आर्ग्युमेंट्स बोलतो. डिरेक्टली मी एक्झाम्पलवरून तुम्हाला सांगते. इथे जर तुम्ही एक्झाम्पल बघितला तर एक्झाम्पलमध्ये बघा काय केलेलं आहे, एक फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे स्टुडंट. राईट, सो इथे आर्ग्युमेंट्स पास केलेले आहेत रोल नंबर अँड नेम, म्हणजे फंक्शन विथ आर्ग्युमेंट पास केलेले आहेत. देन ते प्रिंट केलं आहे. आता बघा इथे काय केले बघा, स्टुडंट काय घेतलेले रोल नंबर 1 नेम अश्विनी. राईट, रोल नंबर 2 नेम राज, रोल नंबर 3 नेम सोहम. मीन्स काय केलं आपण इथे फंक्शन विथ त्याचे काय केले तर आर्ग्युमेंट्स पास केलेलं आहे तिथे. राईट, याचं आपण आउटपुट जर बघितलं तर तुम्हाला कसं दिसेल, रोल नंबर इज 1 नेम इज अश्विनी, रोल नंबर इज 2 नेम इज राज. लक्षात आलं काय केलं आहे. Okay, then next returning value. To let a function return a value, use the return statement. ओके, आता रिटर्निंग अ व्हॅल्यू म्हणजेच काय, आपण फंक्शन डिक्लेअर करून ओके आपण काय करू शकतो व्हॅल्यूसुद्धा आपण रिटर्न कशी करतो आपण ते बघायचं आहे. बघा आता त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे, रिटर्न फंक्शनचा यूज करून आपण एखादी व्हॅल्यू आहे ते एका व्हेरिएबलमध्ये रिटर्न करू शकतो. राईट, सो काय केलं फंक्शन घेतलेलं आहे, सम आर्ग्युमेंट्स पास केलेले आहेत. सो इथे आपल्याला काय करायचं आहे झेड, इथे आपल्याला ॲडिशन परफॉर्म करायचं आहे. राईट, 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत. आता हे जे ॲडिशन परफॉर्म होईल ते आपल्याला रिटर्न कशामध्ये करायचं आहे, झेड या व्हेरिएबलमध्ये. राईट, सो इथे बघा काय करायचं आहे, ह्या दोन्हीचं काय करायचं आहे, ह्या दोन्ही व्हेरिएबलमध्ये ज्या व्हॅल्यूज असतील त्याचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे आणि त्याचं जे आन्सर येईल ते आपल्याला स्टोअर कशामध्ये करायचं आहे झेडमध्ये. राईट, सो काय केलं एको प्रिंट काय करतो आहे आपण 5 + 10. राईट, ह्याची काय होणार आहे सम होणार आहे, पुन्हा 7 + 13ची काय होणार आहे सम, 2 + 4ची काय होणार आहे सम, आणि हे जे कॅल्क्युलेट होऊन जे आन्सर येणार आहे ते कशामध्ये स्टोअर होणार आपलं झेडमध्ये. राईट, इथे बघा आन्सर इथे जर बघितलं 5 + 10 15, 7 + 13 20, 2 + 4 6. हे असं काय केलं, हे काय आहे आपलं एक्स वाय आणि स्टोअर कशामध्ये झालं झेडमध्ये. राईट, याचं काय केलं आपण ॲडिशन केलं आणि फायनल आन्सर आपलं स्टोअर कशामध्ये झालं आहे झेडमध्ये. क्लिअर आहे. ओके, नाव नेक्स्ट इज PHP फॉर्म हँडलिंग. आता फॉर्म हँडलिंग बघा, फॉर्म हँडलिंग म्हणजेच काय आहे, अ सिम्पल HTML फॉर्म. आता तिथे डिरेक्टली तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, बट फॉर्म हँडलिंग तिथे आपण कन्सेप्ट बघितली. आता फॉर्म हँडलिंग म्हणजे एक्झॅक्ट काय असतं, सो फॉर्म हँडलिंग इज अ प्रोसेस ऑफ एक्सेप्टिंग डेटा फ्रॉम द युजर अँड प्रोसेस इट. ओके, अँड प्रोसेस इट अँड डिस्प्लेज दी आउटपुट, म्हणजे प्रोसेस करणार आणि आउटपुट काय करणार आपल्याला डिस्प्ले करणार. आता ॲक्च्युअल जर आपण बघितलं ना तर कसं असतं, HTMLच्या हेल्पने आपण काय करतो, एखादा युजर जर फॉर्म फिल करतो आहे. राईट, एखादा युजर जर फॉर्म फिल करतो आहे, आता फॉर्म फिल केल्यानंतरनी तो कशामधून करणार, एक HTMLचा फॉर्म असणार त्याच्यामधून तो फॉर्म फिल आउट करणार. राईट, सो HTMLच्या फॉर्मनी काय घेतलं युजरकडून ॲक्सेस घेतला, डेटा ॲक्सेप्ट करून घेतला. आता तो जे डेटा आहे आता तो आपल्याला पुढे पाठवायचा आहे.
प्रोसेसिंगसाठी, राईट. आता फॉर्म हँडलिंग म्हणजेच काय? फॉर्म हँडलिंग म्हणजे तो डेटा आहे तो कोणत्या वेमध्ये पाठवायचा आहे पुढे प्रोसेसिंगसाठी, तेच म्हणजे आपलं फॉर्म हँडलिंग आहे. ओके, कोणत्या टाईपमध्ये पाठवायचं आहे, कसा पाठवायचं आहे, तेच म्हणजे आपण काय म्हणतोय, दॅट इज नथिंग बट द फॉर्म हँडलिंग. म्हणजे प्रोसेसिंगसाठी आपल्याला काय करायचं तर डेटा पुढे सेंड करायचे. आता त्याच्यामध्ये पण 2 मेथड्स असतात. कोणत्या कोणत्या आहेत? गेट अँड पोस्ट. गेट अँड पोस्ट मेथड 2 मेथड्स आहेत. त्या 2 मेथड्सच्या हेल्पने आपण काय करू शकतो, आपण डिसाईड करू शकतो की कोणती मेथड आहे ती तुम्हाला ॲप्लिकेबल वाटते किंवा कोणती मेथडनी तुम्ही तुझं आपलं प्रोसेसिंगसाठी जो डेटा पाठवायचा तो कोणत्या मेथडनी तुम्हाला पुढे पाठवायचं. ॲक्च्युअल PHPमध्ये कसं असतं, एखादा जर तुम्ही फॉर्म क्रिएट केला, एक HTMLची फाईल असते आणि एक PHPची फाईल असते, राईट. आता HTMLची फाईल आहे ती तुम्ही काय करता, तुमच्या क्लायंट मशीनवरती क्रिएट करता आणि तुमची PHPची फाईल आहे, बट ती तुम्हाला रन करण्यासाठी काय लागतं, सर्व्हर लागेल, बरोबर. आता PHPच्या सर्व्हरवरती जाऊन तिथून आपण एक्झिक्युशन करत असतो आणि एकदा एक्झिक्यूट झालं, आपली फाईल जर एक्झिक्यूट झाली, तो जी डेटा आहे तो तुमचा डेटाबेसमध्ये स्टोअर केला जातो, राईट. त्यालाच आपण म्हणतोय ते की काय आहे, ते आपलं PHPचे सर्व्हर आहे. त्याचंच मेन काम काय आहे, त्याचा मेन मोटो काय आहे, तर सर्व्हरवरती डायरेक्ट इंटरॅक्ट होणं आणि सर्व्हरवरती आपलं फाईल सेव्ह करून ठेवणं आपल्या डेटाबेसमध्ये. आणि जी तुमची जी फाईल आहे ती डिरेक्टली आपण फाईल जे आहे ते आपल्या रन कुठून करतोय तर डायरेक्ट सर्व्हरवरती जाऊन आपण काय करू शकतो, रन करू शकतो. ओके, सो त्याच्यामध्ये पण 2 मेथड्स आहेत, गेट अँड पोस्ट. आता ह्या 2 ज्या मेथड्स आहेत त्याचं बघा प्रत्येक मेथडचं काय यूज आहे. सो बोथ गेट अँड पोस्ट आर ट्रीटेड ॲज गेट अँड पोस्ट सुपर ग्लोबल्स विच मीन्स दॅट दे आर ऑलवेज ॲक्सेसिबल रिगार्डलेस ऑफ अ स्कोप. इट कॅन बी ॲक्सेस फ्रॉम एनी फंक्शन क्लास ऑर फाईल विदाउट हॅविंग टू डू एनिथिंग स्पेशल. ओके, वेन टू यूज गेट. आता बघा आपण बघूयात गेट आणि पोस्टचं एक्झॅक्ट यूज कधी करायचं आहे. So information sent from a form within the get method is visible to everyone. All variable names and values are displayed on the URL. आता बघा गेट आणि पोस्टमध्ये, गेटमध्ये आपण ज्यावेळेस एखादी इन्फॉर्मेशन पास करतो ना त्यावेळेस ते कशा थ्रू पास केलं जातं, विथ द हेल्प ऑफ URL. ओके, URLच्या हेल्पनी काय करतो आपण पास करतो. आणि पोस्टमध्ये जर बघितलं आपण, पोस्टमध्ये आपण काय करतो, दॅट ऑल इन्फॉर्मेशन वॉज पास्ड विदिन द बॉडी ऑफ द HTTP रिक्वेस्ट. ओके, सो गेटमध्ये अजून आपण काय बघू सांगू शकतो, means that they are always accessible regardless of scope. It can be accessed from any function, right? Get is an array of variable pass via the URL parameters. So post is an array of variable pass via the HTTP post मेथड. बघा हे 2 डिफरन्स आहे. एक URL थ्रू पास केलं जातं म्हणजे ते विजिबल असणार आहे सगळ्यांना, आणि हे जे आहे ते हाईड असणार आहे, हे काही विजिबल नसतं, हे काही दिसत नाही, राईट. सो वेन टू यूज गेट. आता गेट आहे त्याचा यूज कधी करायचं बघा. Information sent from a form within the get method is visible to everyone. All variable names and values are displayed in the URL. राईट, आताच मी तुम्हाला सांगितलं गेट मेथडचा जर यूज करत असाल, तुमचा जो डेटा आहे तो विजिबल असतो सगळ्यांना, त्याच्यामध्ये काहीही सिक्युअर नसतो तो डेटा. सो गेट ऑल्सो हॅज लिमिट ऑन द अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन टू बी सेंट. हावेवर बिकॉज द व्हेरिएबल्स आर डिस्प्लेड इन द URL इट इज पॉसिबल टू बुकमार्क द पेज. दिस कॅन बी युजफुल इन सम केसेस. म्हणजे बघा गेटमध्ये कसं असतं, जो तुमचा तो डेटा आहे तुम्हाला प्रोसेसिंगसाठी पाठवायचा आहे त्याला एक लिमिट दिलेलं आहे, त्याला एक लिमिटेड डेटा तुम्ही काय करू शकता पुढे पास करू शकता. जास्त डेटा ॲट अ टाइम आपण वी कॅनॉट पास. ओके, सो गेट मे बी यूज फॉर सेंडिंग नॉन सेन्सिटिव्ह डेटा. आता बघा आता डेटा आहे तो प्रत्येक डेटा आहे काय पण जो आपला पास होणार आहे, राईट, जो आपण पुढे प्रोसेसिंगसाठी पाठवणार आहोत तो कसा असला पाहिजे. एक तर तो विजिबल असणारच आहे, म्हणजे तो सिक्युअर डेटा किंवा आपण सेन्सिटिव्ह डेटा पाठवू का, नाही होणार, नाहीच पाठवू शकत ना. सो इट इज गेट इज युजली यूज टू सेंड द नॉन सेन्सिटिव्ह डेटा. नॉन सेन्सिटिव्ह डेटा जर आपण बेसिक जर काय माहिती असेल फॉर्ममधली, राईट, बेसिक आहे जे कॉमन माहिती असेल तर तसल्या काय इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन किंवा तसला जो डेटा आहे तो आपण पास करू शकतो बाय युजिंग गेट. गेट शुड नेवर बी यूज फॉर सेंडिंग पासवर्ड्स ऑर अदर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. बघा पासवर्ड किंवा लॉग इन फॉर्म्स असतील त्याच्यामध्ये आपलं पासवर्ड असतं, बरोबर, ईमेल ID आपले पासवर्ड आहे, तसे जे असतात तसे जे फॉर्म्स आहेत, तसे जे इनपुट्स घेणारे जे फॉर्म आहेत त्याच्यामध्ये गेट मेथडचा यूज करून चालणार नाही, कारण की तो सेन्सिटिव्ह डेटा असतो, त्याच्यामध्ये आपण ते गेट आहे ते यूज करू शकत नाही, गेट मेथड, राईट. सो नेक्स्ट आहे पोस्ट. आता पोस्ट बघा काय, इन्फॉर्मेशन सेंट फ्रॉम अ फॉर्म विदिन द पोस्ट मेथड इज इनविजिबल टू एव्हरीवन. ओके, एखाद्या फॉर्ममधून एखाद्या फॉर्ममधला डेटा जर पुढे
पास केला असेल तर त्याचा जो डेटा आहे, त्याचं जी इन्फॉर्मेशन आहे ती इनविजिबल असणार आहे, ती कोणालाही दिसणार नाही, ती सिक्युअर असणार आहे. देन पोस्ट हॅज नो लिमिट्स ऑन द अमाऊंट ऑफ डेटा टू बी सेंड. म्हणजे पोस्टमध्ये कितीही अमाऊंटचा डेटा तुम्ही एकत्र पाठवला तरी चालेल, ते एक्सेप्ट करतं, त्याच्यामध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. ओके, सो moreover post supports advanced functionality such as support for multi-part binary input value uploading files to servers. Okay, so the users are also allowed to upload the files to server, as well as the variables are not displayed in the URL, so it is not possible to bookmark the page. बघा, जे variables आहेत आपल्या URL मध्ये तिथे काही सुद्धा डिस्प्ले होत नाही, सो बुकमार्कचा तर विषयच येत नाही, आपण तिथे बुकमार्क करू शकत नाही, राईट. सो हे जे दोन मेथड्स आहेत, ते जे दोन सुपर ग्लोबल्स आहेत, गेट अँड पोस्टच्या हेल्पनी आपण काय करू शकतो, तुम्हाला तुमचा फॉर्ममधला डेटा आहे ते आपल्यावरती डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या मेथडनी पास करताय पुढे प्रोसेसिंगसाठी. लक्षात येते, सर्व्हरपर्यंत आपण कोणत्या मेथडनी आपला जो फॉर्ममधला डेटा आहे तो तुम्ही पास करताय प्रोसेसिंगसाठी. सो त्याच्यामध्ये दोन आहेत, गेट अँड काय बघितलं आपण, पोस्ट बघितलेलं आहे, राईट. गेटमध्ये काय काय बघितलं, आपला जो डेटा आहे तो विजिबल असणार आहे, सिक्युअर नाही आहे, आणि लिमिटेड अमाऊंटचा आपण डेटा काय करू शकतो, आपण सेंड करू शकतो. पोस्टमध्ये आपण काय बघितलेलं आहे, डेटा आहे तो आपला सिक्युअर असणार आहे, इनविजिबल असणार आहे, आणि डेटासाठी काही लिमिटेशन नसणार आहेत, राईट. आणि ॲज वेल एज आपण तिथे बुकमार्किंग करू शकत नाही. सो नेक्स्ट पॉईंट इज, हे बघा, हे तुम्हाला त्याच्यावरतीच एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्ही फक्त रीड केलं तरी चालेल, कारण ते तुम्हाला कोणीही एक्झाममध्ये काय विचारणार नाही याच्यावरती. सो हे कनेक्टिव्हिटीचं दिलेलं आहे, राईट. सो डेटाबेसची कनेक्टिव्हिटी अँड ऑल, ते आपण त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ पण टाकेन मे बी. नाउ सी द नेक्स्ट पॉईंट इज कुकीज अँड सेशन्स इन PHP. आता कुकीज आणि सेशन्स काय असतात आपण अगदी सोप्या पद्धतीत बघूया. So cookies. A cookies is a small text file that the server sends on the user computer. It is used to identify user or its machine and track activities created on the user computer. Okay, आता cookies म्हणजे काय आहेत, cookies are stored on the user browser. युजरच्या ब्राउझरवरती काय तर त्या स्टोअर केल्या जातात. आणि सेशन तर आपण बघितले तर त्याचा अल्टरनेट आहे. सेशन म्हणजेच काय, सेशन जे आहे, सेशन म्हणजेच ते सर्व्हरवरती स्टोअर केले जातात. ओके, सर्व्हरवरती डेटा जो आहे तो स्टोअर केला जातो, तेच म्हणजे आपलं काय असणार आहे, सेशन असणार आहे. ओके, आता एक एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं म्हणलं कुकीचं, तर आपण काय म्हणू शकतो, एखादं बघा, तुम्ही एखादं सपोज एक गुगल फॉर्म आहे, तुम्ही त्याला लॉग इन केलं, राईट. लॉग इन केलं, पुन्हा तुम्ही बॅक गेला, आणि त्याच्यानंतर पुन्हा जर तुम्ही रिलॉग इन केलं की ते लगेच तुम्हाला काय करतं, लगेच आयडेंटिफाय करतं, दॅट इज ओके, लगेच आयडेंटिफाय करतं, दॅट इज कुकी. सो तुमचा जो डेटा आहे, तुमचा जो जे पण काही तुमचं जे ॲक्टिव्हिटी आहे, ओके, युजरची जी ॲक्टिव्हिटी आहे ती ब्राउझरवरती काय होते तर ती सेव्ह केली जाते. वेन ब्राउझर रिक्वेस्ट सर्व्हर पेज, कुकीज आर सेंट अलॉंग विथ द रिक्वेस्ट पेज, कॅन बी यूज्ड बोथ टू क्रिएट अँड रिट्राईव्ह कुकीज व्हॅल्यूज. ओके, अँड कुकीज स्टोअर व्हिजिटेड पेज ऑन ब्राउझर टू ऑप्टिमाइज द सर्च. म्हणजे एखाद्या युजर थ्रू जेवढं काही जी ॲक्टिव्हिटी आहे ती सगळी काय केली जाते तर ती ट्रॅकसुद्धा केली जाते, ती आयडेंटिफाय केली जाते. ओके, अँड सेशन जर आपण बघितलं तर सेशनमध्ये काय सांगितलं आहे, इट इज यूज टू स्टोअर युजर इन्फॉर्मेशन ऑन सर्व्हर टू ट्रॅक युजर ॲक्टिव्हिटीज. तुमचे युजरचे जो डेटा आहे, जो तुमचा डेटा म्हणू शकतो आपण, तो कशावरती सेव्ह केला जातो, तो डिरेक्टली सर्व्हरवरती सेव्ह केला जातो. आणि सेशन जे आहे ॲज कम्पेअर टू कुकीज जर आपण बघितलं तर ते जास्त सिक्युअर आहे. ओके, आणि बट इथे जो डेटा आहे तो कसा आहे, जर तो शॉर्ट टाईम पिरियडसाठी काय केला जातो तर सेव्ह केला जातो. ओके, so it helps web application to maintain user information on all the pages. If you log into Gmail account, the session help us to access YouTube account also. ओके, बघा काय सांगितलं, एखादं तुम्ही जीमेल अकाउंटला जर तुम्ही लॉग इन केलं तर द सेशन विल हेल्प अस टू ॲक्सेस द यूट्यूब अकाउंट ऑल्सो. सो तुम्ही यूट्यूबच्या अकाउंटचं सुद्धा ॲक्सेस घेऊ शकता. ओके, कारण की आपला जो डेटा आहे, युजरचा जो डेटा आहे तो सगळा त्याचा ॲक्सेस किंवा तो स्टोअर कुठे असणार आहे, डिरेक्टली सर्व्हरवरती स्टोअर असणार आहे, आणि तो सेव्ह असणार आहे, सिक्युअर असणार आहे ॲज कम्पेअर टू कुकीज. ओके, सो बट कुकीजमध्ये जर आपण बघितलं ना तर तिथे जो सर्व्हरचा जो डेटा आहे, ओके, तो
जास्त वेळसाठी काय असतो तर तिथे स्टोअर केला जातो आणि सेशन्समध्ये तो आहे तो एक ठराविक वेळसाठी काय असतो तर तो स्टोअर केला जातो. पुन्हा तुम्ही जरी विजिट केलं तर ते तिथे काय असणार ते तिथे स्टोअर केलेला नसणार आहे तो डेटा, राईट. सो इथे आपण कंप्लीट करत आहोत आपला PHP चॅप्टर. इथे आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. सो हा चॅप्टर आहे टोटली मी सांगितलं ऑब्जेक्टिव्ह बेस्ड आहे. ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चनसाठी तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे व्यवस्थित. सो लाईन टू लाईन सगळं रेफर करा. तुम्ही नोट्स काढू शकता ह्याच्यावरून. इवन तुम्ही टेक्स्टबुकमध्ये तिथेच तिथेच हायलाईट करत गेला. हायलाईट करून करून काय काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आपल्या लगेच लक्षात येईल. मी लाईन टू लाईन सांगतेस. इथे फिलिंग द ब्लँक्सचा क्वेश्चन येऊ शकतो, इथून MCQचा क्वेश्चन येऊ शकतो. तसं तुम्ही लाईन टू लाईन स्टडी केला तर तुम्ही इझिली तुमचे जे 15 मार्क्सचं जे वेटेज आहे ते तुमच्या हातातले मार्क्स होऊन जातील. एकही मार्क्स तुमचा नाही जाणार. आणि MCQ 3 करेक्टसाठी पण मी तुम्हाला सांगितलं होतं 3 करेक्टचे जे क्वेश्चन असतात ते तुम्हाला PHP मधून असतो. सो त्यात पण तुमचा मार्क घालवायचं नाही. आपल्याला असं प्रिपरेशन करायचं की एकसुद्धा मार्क आपला लेस नाही झाला पाहिजे. ओके. सो याच्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज पण असेल तर एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज पण खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सरसाइजमधले क्वेश्चनसुद्धा तुम्ही करायचे आहे, ते स्किप करायचं नाही आहे. एक्सरसाइजमध्ये जे प्रोग्रामिंग बेस आहेत चॅप्टर्स आपले त्याच्यामध्ये पण बघा प्रोग्रामिंगचे पण क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइजमध्ये बघायला भेटतील. इवन थेरीचे पण काही काही क्वेश्चन असतात. आता ते थेरॉटिकल बेस्ड थेरॉटिकल कन्सेप्टचे जे आपले चॅप्टर झालेले आहेत ओके SCO असेल देन IoT बघितलं आपण. त्याच्या एक्सरसाइजमध्ये पण थेरीचे पण क्वेश्चन दिलेले आहे. तुम्ही ते सुद्धा स्टडी करू शकता. ते तुम्ही सॉल्व करा. ओके. त्याचे नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करा आणि छान असं प्रिपरेशन ठेवा तुमचं, ज्याने की तुमचं एकदम इझिली तुम्ही आउट ऑफ स्कोर करू शकता. ओके. सो इन आवर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर विल स्टार्ट विथ आवर लास्ट चॅप्टर.